लिहून घेऊया. मुद्दा क्रमांक 5 आहे, अन्याय टिकवून ठेवण्यासाठी न्यायाचा आवाज दाबला जातो. मुद्दा क्रमांक 5 लिहा. अन्याय टिकवून ठेवण्यासाठी न्यायाचा आवाज दाबला जातो. आणि आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की अन्याय जो आहे तो केला जात आहे. आणि हा जो अन्याय आहे हा कायम स्वरूपी टिकून ठेवण्यासाठी आपण हे पाहतो की त्या ठिकाणी योग्य तो जो काही न्याय आहे तो झाला पाहिजे. पण त्या न्यायाचा जो काही आवाज आहे तो दाबला जातो. आणि जिथं न्यायाचा आवाज दाबला जातो तिथं अन्याय जो आहे तो प्रबळ होत असतो. आणि देवाच्या सेवेमध्ये आपण पाहतो की जबाबदार व्यक्ती ज्या वेळेला स्वतःच्या फायद्यासाठी इतरांवरती अन्याय जो आहे तो करू लागतो त्यावेळेला अन्याय सहन करणाऱ्यांमध्ये असे काही लोक असतात की ते त्या ठिकाणी त्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहून जो काही न्याय आहे तो मागत असतात. आणि योग्य तो न्याय हा अन्यायाच्या विरोधात उभं राहून मागणं हे काही पाप नाहीये, हे काही चुकीचं नाहीये. चुकीचं काय आहे? एक जबाबदार व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी ज्या वेळेला इतरांवरती अन्याय करू लागतो ते चुकीचं आहे. आणि हा जो व्यक्ती आहे जो जबाबदार आहे, जो एका विशिष्ट पदावरती आहे, त्याला विशिष्ट अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले आहे, त्या व्यक्तीने अधिक प्रामाणिकपणे जो काही कारभार आहे तो पाहावा ही अपेक्षा देवाची आहे. किंवा आपण पाहतो की परमेश्वर देवाने त्याला तो चांगल्या प्रकारे कारभार पाहिल या अनुषंगातून जे काही पुढारपण आहे किंवा जी काही जबाबदारी आहे ती दिलेली आहे. पण त्या ठिकाणी देवाच्या इच्छेप्रमाणे न करता स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून अनेक गोष्टी अन्यायपूर्वक करताना आपण त्या व्यक्तीला जो तो पाहत असतो. आणि लक्ष द्या, त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी अन्याय ज्यावेळेस होत असतो त्यावेळेला परमेश्वर देव त्या अन्यायाच्या विरोधामध्ये अशा लोकांना न्याय मागण्यासाठी उभा करतो. त्या लोकांचा जो काही आवाज आहे तो त्या ठिकाणी अन्याय टिकून राहावा यासाठी दाबला जातो. आणि ज्यावेळेस आपण वचन वाचतो, यशायाचं पुस्तक 59 अध्याय आणि वचन 14 आपण वाचतो, तर त्या ठिकाणी यशाया आत्म्याच्या प्रेरणेने अशा लोकांविषयी बोलत आहे जे जबाबदार आहे, अशा लोकांविषयी बोलत आहे जे पुढारी आहे, अशा लोकांविषयी बोलत आहे ज्यांच्यावरती काहीतरी विश्वास योग्यतेनुसार कारभार जो आहे तो सोपवण्यात आलेला होता. आणि बघा, त्या ठिकाणी ते जे लोक आहे त्यांनी योग्य तो न्याय जो आहे देणं गरजेचं होता, योग्य तो न्याय करणं गरजेचं होता, किंवा न्यायाचा आवाज जो आहे तो ऐकणं गरजेचं होतं. पण त्यांनी कुठल्याही प्रकारे न्यायाचा आवाज जो आहे तो ऐकला नाही किंवा योग्य तो न्याय जो आहे त्यांनी केला नाही. परंतु अन्याय टिकून राहावा यासाठी त्यांनी न्यायाचा आवाज जो आहे तो दाबलेला आपल्याला ह्या वचनातून पाहायला मिळतं. आणि बघा, यशायाचं पुस्तक यावेळेला आपण काढणार आहोत. यशायाचं पुस्तक 59 अध्याय आणि वचन 14 हा काय म्हणतात त्या ठिकाणी, न्यायाला मागे ढकलले आहे, नीतिमत्ता लांब उभी राहिली आहे, कारण चव्हाट्यावर सत्य अडखडून पडले आहे, तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही. हा किती स्पष्टपणे यशाया ह्या ठिकाणी राष्ट्रव्यापी दुष्टाईची जी काही कबुली आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि बघा, यशाया या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगताना दिसून येतं
की न्यायाला मागे जे आहे ते ढकलण्यात आलेलं आहे आणि न्यायाच्या जागेवरती अन्यायाला जे आहे पुढं आणण्यात आलेलं आहे. वचन सांगत आहे की नीतिमत्ता लांब उभी राहिली आहे, कारण चव्हाट्यावरती सत्य अडखळून पडलं आहे, तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही. म्हणजे बघा, आपण ह्या सर्व गोष्टी देवाच्या सेवेमध्ये जबाबदार व्यक्तीला करताना जे आहे ते पाहत आहोत. परमेश्वर देवाने ज्या गोष्टींसाठी पाचारलेलं आहे, परमेश्वर देवाने ज्या गोष्टी करण्यासाठी जबाबदारी सोपवलेली आहे, त्या गोष्टी करण्याऐवजी स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीये, अशा गोष्टी करताना आज आपल्याला ह्या वचनातून अनेक पुढारी जे आहे ते दिसत आहे. आणि त्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी न्यायाला वाकवलेला आहे. म्हणजे त्यांनी न्यायाचा जो काही आवाज आहे, जो अन्यायाच्या विरोधामध्ये उचलण्यात आलेला तो दाबण्याचा प्रयत्न केला. आणि ते दाबण्यासाठी त्यांनी अनेक जे काही हतखंडे आहेत त्याचा उपयोग त्यांनी केला. वचन सांगते या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे की त्यांनी न्यायाला हेतू पुरस्सर स्वतःचा फायदा होण्याच्या अनुषंगातून माग जे आहे ते ढकललेलं आहे आणि त्यांनी न्यायाच्या ऐवजी असत्य गोष्टींना त्यांनी वाव दिलेला आहे. न्यायाच्या ऐवजी अन्यायाला त्यांनी जे आहे ते पुढे आणलेलं आहे. देवाचं वचन सांगतं की आज देखील अशा प्रकारच्या गोष्टी देवाच्या सेवेमध्ये अनेक पुढारी, ज्यांना देवाचं भय नाहीये पण त्यांना देवाने जबाबदारी सोपवली अशासाठी की ते देवाच्या वचनाला अनुसरून योग्य ते न्याय करतील, अन्याय जो आहे तो दूर करतील. परंतु लक्ष द्या, त्या पुढाऱ्यांनी देवाच्या त्या पाचरणाला त्यांच्या जीवनामध्ये गांभीर्याने घेतलं नाही आणि स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून त्यांनी देवाची जी सेवा आहे ती विपरीत करून टाकलेली आहे. आणि वचन सांगते या ठिकाणी की हे जे लोक आहेत ना, हे वाईट आहेत. हे जे लोक आहे ना, हे न्यायाला वाकवतात आणि ते विपरीत न्याय जो आहे तो करतात. लक्ष द्या. आणि विपरीत न्याय ते का करत आहे? कारण देवाचं सांगतं की ते करत असलेला जो काही अन्याय आहे त्याला कोणीही आडवं येऊ नये. स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून ते करत असलेला जो काही अन्याय आहे तो टिकून राहावा, त्याला कोणीही आडवं येऊ नये म्हणून ते अशा प्रकारे न्यायाचा आवाज जो आहे ते दाबत आहे. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो तर आपल्याला पाहायला भेटतं की एका जबाबदार व्यक्तीने न्यायाचा आवाज जो आहे तो दाबलेला होता. एक जबाबदार व्यक्तीने स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून न्यायाचा आवाज इथपर्यंत दाबला की समोरच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी त्याने खून देखील केला. म्हणजे विचार करा की स्वतःचा फायदा व्हावा यासाठी सत्तेचा दुरुपयोग करतात. स्वतःचा फायदा व्हावा यासाठी जे काही पुढारपण त्यांना सोपवण्यात आलेलं आहे, जे काही अधिकार त्यांना देण्यात आलेले आहे, ते त्याचा दुरुपयोग करतात. इथपर्यंत दुरुपयोग करतात की ते एखाद्याचा जीव घेण्याकरता देखील मागे पुढे विचार करत नाही. आणि बघा, एक पुढारी आपल्याला पाहायला भेटतो जो पहिले राजे याचा 21वा अध्याय आणि वचन 10 मध्ये आहे. बघा, त्या ठिकाणी हा जो पुढारी आहे, ह्या पुढाऱ्याने एका गरीब जो काही व्यक्ती आहे, याचं नाव नाबूत आहे, त्याचा जो काही द्राक्षमळ आहे, स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून तो मिळवण्याचा प्रयत्न त्याने केला. आणि तो मिळवण्यासाठी त्याने कोणत्या प्रकारचे हतकंडे वापरले ते त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले. बघा, पहिले राजे 21वा अध्याय आणि 10वं वचन कोणीतरी वाचा. आणि 2 अधम माणसे त्याच्या समोर बसवा, त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी, मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा. हा जो राजा आहे अहाब, हा एक जबाबदार व्यक्ती होता. हा जो अहाब राजा आहे, ह्याच्याकडं एक कारभार जो आहे तो देवाने सोपवलेला होता. आणि ह्या राजाने
स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःचा फायदा काय या ठिकाणी, तो त्याचा जो काही द्राक्षमळा आहे तो ह्या राजाला खूप आवडला. आणि हा द्राक्षमळा हस्तगत करण्यासाठी त्याने त्याच्या पदाचा दुरुपयोग केला. जो अधिकार त्याला सोपवण्यात आलेला होता देवाकडून, त्या अधिकारात आपण पाहतो की स्वतःचा फायदा व्हावा यासाठी त्याने अन्याय आणि न्यायाचा आवाज जो दाबून टाकला. त्याने अधिकाराचा दुरुपयोग कसा केला, तर वचन सांगते की त्याने दुष्ट 2 माणसांना नाबोताच्या विरोधामध्ये उभं केलं आणि त्या दुष्ट माणसांनी नाबोता विरुद्ध खोट्या गोष्टी ज्या आहे राज्यामध्ये पसरायला सुरुवात केल्या. आज देखील अशा प्रकारचे पुढारी आहेत जे स्वतःचा फायदा व्हावा यासाठी त्यांच्या जवळच्या लोकांना उभं करतात, खऱ्या लोकांची बदनामी करण्यासाठी, खऱ्या लोकांना वाईट करून टाकण्यासाठी. आज असे पुढारी सेवेमध्ये आहे आणि नवल हे आहे की ते देवाच्या सेवेमध्ये आहे. देवाचं वचन ज्यावेळेला आपण वाचतो, देवाचं वचन हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. चर्च वचन या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की नाबोताचा जो काही द्राक्षमळा आहे तो हस्तगत करण्यासाठी राजाने त्याच्या अधिकाराचा जो काही दुरुपयोग आहे तो ह्या ठिकाणी कशा प्रकारे केला, तर त्याने नाबोता विरुद्ध 2 असे दुष्ट माणसं उभे केले. त्यांनी काय केलं माहिती का? वचन सांगते की त्यांनी गावाबाहेर, बघा, त्यांनी जे आहे ना सर्व लोकांना, नाबोत हा वाईट आहे, नाबोत हा देवाला मानणारा नाही, नाबोत हा देवाच्या आज्ञेचं पालन करणारा नाही, राजाचं ऐकणार नाही, नाबोता विरुद्ध खूप खोट्या खोट्या गोष्टी पसरवल्या त्यांनी, इथपर्यंत पसरवल्या की लोकांना उकसवण्यात आलं. आणि बघा वचन सांगते की त्याला मरेपर्यंत गावाबाहेर नेऊन जो आहे ते दगडवार केला. आताचे पुढारी स्वतःचा फायदा व्हावा यासाठी ते कोणत्याही थराला जे आहे ते जायला तयार होतात. त्यांच्या डोळ्यासमोर देवाचं भय ते मुळीच काम करत नाही. वचन सांगत आहे की ह्या ठिकाणी नाबोताला जे आहे ना, अहाबाने 2 अधम पुरुषाच्या साह्याने आणि अहाबाने जो काही अधिकार त्याला देण्यात आलेला होता त्या अधिकाराच्या साह्याने नाबोताला जे आहे ते मारून टाकण्यात आलं. राजाचा जो डोळा होता ना तो त्या नाबोताच्या द्राक्षमळ्यावरती होता. नाबोताचा जो डोळा होता ना स्वतःच्या फायद्यासाठी तो द्राक्षमळा मिळवावा आणि तो मिळवण्यासाठी कोणत्याही थरेला जायची इच्छा त्या ठिकाणी राजांनी केलेली आपल्याला पाहिजे. आज देखील अशा प्रकारे पुढारी देवाच्या सेवेमध्ये करत आहेत आणि आपण देवाच्या सेवेमध्ये आहोत. आणि म्हणून वचन सांगते की प्रत्येक आत्म्याचा जो विश्वास आहे तो काय करू नका, तो धरू नका. ते जे सांगतात त्याविषयीची काय करा माहिती का, पडताळणी करा की ते खरंच देवाचं जे सांगतात की स्वतःचा फायदा व्हावा म्हणून ते देवाचं वचन तोडफोड करून सांगतात. याची शहानिशा केली पाहिजे. वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला काय सांगत आहे की अन्याय टिकून ठेवण्यासाठी न्यायाचा आवाज जो आहे तो दाबला जातो. आणि आज अनेक ठिकाणी देवाच्या सेवेमध्ये ज्यांना पुढारपण देण्यात आलेलं आहे त्यांनी विश्वास योग्य तिथे पुढारपण करावं. अशाच लोकांनी, अशाच पुढाऱ्यांनी लोकांवरती अन्याय सुरू केलेला आहे. लोकांचा जो काही न्याय आहे तो वागवायचा प्रयत्न केलेला आहे. लोकांच्या ठाई असलेलं जे काही सत्य आहे त्याच्या विरोधामध्ये वाईट लोकांना उभं करून सत्य बोलणाऱ्या लोकांची साक्षी जी आहे ती डॅमेज करून टाकली. या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की पहा, नाबोत हा एक सर्वसाधारण व्यक्ती होता आणि त्या ठिकाणी त्याला न्यायाची त्याला त्या ठिकाणी अपेक्षा होती. पण काय झालं माहिती का, त्याच्यावरती अन्याय झाला. इतका अन्याय की त्याला त्या ठिकाणी मारून टाकण्यात आलं. आज देखील अशा प्रकारे होत आहे. आज स्वतःचा फायदा व्हावा यासाठी दुसऱ्यांना हरसमेंट केलं जातं, मानसिक त्रास दिला जातो, बदनामी केली जाते, त्याच्या विरोधात खोट्या साक्ष्य पसरवल्या जातात, त्याची मजाक उडवली जाते, त्याला डावलण्यात येतं, त्याचं खच्चीकरण करण्यात येतं,
त्याच्या विरोधामध्ये षडयंत्र करण्यात येतं. अशा अनेक गोष्टी करत आहेत पुढारी लोक, त्यांच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या सहाय्य. पण लक्ष द्या, देव न्यायी आहे. देव न्यायी आहे. देव कधीही न्यायाचा जो आवाज आहे अन्यायाच्या सहाय्याने दबून राहू देऊ शकत नाही. ही गोष्ट आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. मग यामध्ये आत्मपरीक्षणासाठी आपलं काय आहे? आपण देखील पुढारी आहोत. आपल्यावर देखील जबाबदाऱ्या देवाने टाकलेल्या आहेत. आपण त्या जबाबदारीला घेऊन प्रामाणिकपणे लोकांना न्याय देणं गरजेचं आहे. एक छोटस उदाहरण सांगतो आणि मग हा जो मुद्दा आहे तो आपण संपवणार आहे. 2 मुलं 4 व्हीलर चालवत आपल्या चौकामध्ये जे आहे एका वडिलांना आणि मुलीला जे आहे ते ठोकून दिलं आणि त्या ठिकाणी खूप गर्दी झाली, ट्रॅफिक जाम झाली. मी माझ्या पत्नीसह 2 लेकरांसह रिसेप्शनला जे आहे त्याने गेलो. येताना त्या ठिकाणी ती गर्दी झाली आणि आम्ही साईडला ती गाडी लावली. जवळपास 100 लोक त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी चूक कोणाची आहे हे बघण्याऐवजी त्या लोकांनी जे आहे त्या 2 मुलांना मारण्याला सुरुवात केली. तेवढ्याच तिथे गेली आणि तिथे गेल्यानंतर त्या सर्व गर्दीमध्ये मी देवाकडे प्रार्थना ही केली, देवा मला ही सर्व गर्दी आटोक्यात आणण्याचं सामर्थ्य दे. आणि तिथे गेल्यानंतर त्या 2 मुलांकडनं जो ऍक्सिडेंट झालेला होता आणि जी गर्दी यांना मारत, त्यांना म्हटलं की कोणीही यांना दोघांना हात लावायचा नाही. काय प्रकरण आहे ते समजून घेऊ आणि यातून मार्ग काढू, पण मारायचं कोणीही नाही. आणि त्या ठिकाणी हे निदर्शनामध्ये आलं की त्या 2 मुलांची चुकी होती आणि त्या 2 मुलांना त्यांची चूक ही शहानिशा करून मान्य करण्यासाठी सांगितली. त्यांनी ती मान्य केली आणि मान्यच केली नाही तर त्या ठिकाणी ज्या जखमा त्या मुलीला आणि तिच्या वडिलांना झाल्या होत्या त्या बऱ्याभागे अनुषंगातून त्याच मुलाच्या 4 व्हीलरमध्ये त्याच मुला ओळखीच्या लोकांना घेऊन त्या मुलांसोबत त्यांना दवाखान्यामध्ये पाठवले आणि मग सर्व गर्दी जी आहे ते इकडच्या तिकडे जे आहे ती इकडे तिकडे होऊन गेली. आता सांगायचं तात्पर्य काय आहे? आपण एक पुढारी आहोत. आपण पुढारी या नात्याने एका चांगल्या समाजाची निर्मिती ही करणं फार गरजेचं आहे. मग ते आध्यात्मिकरित्या करू शकतो, तर मग ते सामाजिकरित्या करू शकतो. देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे की सर्व अधिकार जे आहेत ते देवकांना प्रवेश म्हणतो मला देण्यात आलेला आहे. यासाठी तुम्ही जा आणि संपूर्ण सृष्टीला लक्ष द्या. देवाने जे अधिकार आपल्याला दिलेले त्या अधिकाराला घेऊन आपण चांगल्या गोष्टी करणं फार गरजेचे आहे. आणि आपण पुढारी आहोत म्हणून आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काय आपण देवाने दिलेली जबाबदारीला घेऊन प्रामाणिकपणे चालत आहोत? जर चालत आहोत देव आपला उपयोग करून, जर चालत नाही आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे तर थांबा, आत्मपरीक्षण करा आणि जिथे करेक्शनाची गरज आहे तिथे करेक्शन स्वीकारा देवाच्या आत्म्याकडून आणि निश्चित अर्थाने देव हा आपल्याद्वारे गौरवला गेल्याशिवाय राहणार. लक्ष द्या, आपल्याद्वारे कधीही न्यायाचा आवाज हा दाबला जाऊ नये ही आजची शिकवण आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करा.